बातमीपत्राच्या सुरुवातीला अतिशय मोठी महत्त्वाची बातमी आहे। ऑपरेशन सिंदूर संदर्भातली बातमी आहे। ऑपरेशन सिंदूरच्या आधी मोदींनी 47 गुप्त बैठका घेतल्या होत्या। हो, ही माहिती साम टीव्हीला सूत्रांनी दिली आहे। या ऑपरेशनच्या आधी तब्बल 47 गुप्त बैठका मोदींनी घेतल्या होत्या। पहलगाम हल्ल्याला उत्तर देण्याचा निर्णय मोदींनी घेतला होता आणि सौदी दौऱ्यावरती असतानाच मोदींनी हा निर्णय घेतल्याचं कळतंय। NSA, CDS, लष्करी अधिकाऱ्यांसोबत या गुप्त बैठका झाल्याचं कळतंय आणि या बैठकांसाठीचं ठिकाण सुद्धा गुप्तच ठेवण्यात आलं होतं। 23 एप्रिल ते 5 मे दरम्यान 47 गुप्त बैठका झाल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। तर दुसरीकडे पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी नुकतीच सियालकोटच्या पसरूर या परिसरातील लष्करी तळाला भेट दिली आणि या भेटीदरम्यान त्यांनी रणगाड्यावरती उभं राहत सैन्याशी संवाद साधला, ज्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शैलीची त्यांनी नक्कल केल्याची चर्चा सुरू झाली आहे। पसरूर कॅन्टोन्मेंट लाहोरपासून 130 किलोमीटर अंतरावरती आहे। ऑपरेशन सिंदूर विरोधात पाकिस्तानी सैन्यानं केलेल्या कारवाईत सहभागी झालेले जेवढे काही सैनिक होते आणि अधिकारी होते या सगळ्यांशी शरीफ यांनी संवाद साधलाय। तर येत्या काही दिवसांमध्ये ते हवाई दलाचे तळ आणि नौदल तळाला सुद्धा भेट देणार असल्याचं कळत आहे। अगर आपने हमारा पानी बंद करने का सोचा भी तो फिर वो रेड लाइन है, फिर वाकई खून और पानी फिर इकट्ठा नहीं बहेगा। पानी का जो हमारा हक है वो ये कौम के सजीले जवान वो अपनी बहादुरी और जुर्रत से और कुर्बानियों से वो पानी का हक रिट्रीट करेंगे और उसको मौजूद सूरत हाल में उसी तरह कायम रखेंगे। बातमी राजनाथ सिंहांसंदर्भात आहे। त्यांनी पाकिस्तानला थेट शब्दांत ठणकावलंय। पाकिस्तानच्या अणुबॉम्ब धमकीला भारत घाबरत नाही। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी पाकिस्तानला हे ठणकावून सांगितलंय। ते आज जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावरती होते आणि त्यांनी नियंत्रण रेषेवरती जाऊन सुरक्षेचा आढावा सुद्धा घेतला। जवानांचं कौतुक करताना त्यांनी पाकिस्तानला दम भरलेला आहे। दहशतवाद्यांना कर्म बघून मारणं हाच आमचा धर्म असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग म्हणाले। का निशाना अचूक है और वो जब वो निशाना लगाते हैं तो गिनती करने का काम वह दुश्मनों पर छोड़ देते हैं। साथियों, आज आतंकवाद के खिलाफ भारत की प्रतिज्ञा कितनी कठोर है इसका पता इसी बात से चलता है कि हमने उनके न्यूक्लियर ब्लैकमेल की भी परवाह नहीं की है। पर मैं यह कहना चाहूंगा, आतंकियों ने भारतीयों को धर्म पूछकर देखकर मारा, तो हमने आतंकियों को उनका कर्म देखकर मारा है। उन्होंने धर्म देखकर बेगुनाहों की जान ली, यह पाकिस्तान का कर्म था। हमने कर्म देखकर उनका खात्मा किया, यह हमारा भारतीय धर्म है। आणि आता बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची। तुम्हाला देश सेवा करायची असेल तर तुमच्याकडे एक चांगली संधी आहे। भारतीय सैन्य दलानं अनेक पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी केली आहे। भारतीय सैन्यानं तांत्रिक पदवीधर अभ्यासक्रम जानेवारी 2026 साठी अर्ज मागवलेत। उमेदवार या भरतीसाठी 30 एप्रिल 2025 पासून ऑनलाईन अर्ज करू शकणार आहेत। तर अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 29 मे। तर आपण बघतोय सैन्यात बंपर भरती सध्या निघाली आहे। परीक्षा नाही तर थेट मुलाखती घेतल्या जाणार आहेत। पुलवामाच्या त्रालमध्ये 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलेला आहे। त्रालमधील जंगलात 2 ते 3 दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती आणि त्यानंतर सुरक्षा दलांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवलं आणि या चकमकीत 3ही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय। 2 दिवसांपूर्वीच किश्तवाडमध्ये जैश ए मोहम्मदच्या टॉप कमांडरसह 3 दहशतवाद्यांचा खात्मा झाला होता आणि त्यात आता अजून 3घांची भर पडली आहे। तर त्रालमधील या चकमकीत पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्याचा भारतीय लष्करानं खात्मा केलेला आहे। जैशचा टॉप कमांडर आहे आसिफ शेख याला ठार करण्यात आलेला आहे। पहलगाममध्ये आसिफ शेखनं पर्यटकांना धर्म विचारून गोळ्या घातल्या होत्या आणि त्याच आसिफ शेखला आता सुरक्षा दलांनी ठार केलं।
दरम्यान श्रीनगरच्या लाल चौकामध्ये तिरंगा रॅलीत शेकडो नागरिक सहभागी झाले होते. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1948 मध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लाल चौकात तिरंगा फडकावला होता आणि या घटनेनंतर प्रदीर्घ काळानंतर 1992 मध्ये तिरंगा फडकावण्यात आला. प्रजासत्ताक दिनानिमित्त भाजप नेते मुरली मनोहर जोशींच्या नेतृत्वात लाल चौकामध्ये तिरंगा फडकावण्यात आला होता. श्रीनगरचा लाल चौक काश्मीरच्या राजकारणाचा, आंदोलनाचा आणि दहशतवादाचा साक्षीदार आहे. मात्र हाच लाल चौक अनेक दहशतवादी हल्ल्यांचाही साक्षीदार आहे आणि त्यामुळे लाल चौकात तिरंगा फडकवणं हे सोपं नाही आहे. मात्र आता ऑपरेशन सिंदूर नंतर याच लाल चौकात तिरंगा रॅली काढण्यात आली. मोठ्या संख्येने लोक या ठिकाणी जमले आणि हातात तिरंगा त्यांनी घेत फडकावला. यानंतर साम टीव्हीचा स्पेशल रिपोर्ट. ऑपरेशन सिंदूरनं पाकिस्तानमध्ये विध्वंस घडवला. आता ऑपरेशन सिंदूर नंतर भारतानं आपलं लक्ष पाक व्याप्त काश्मीरकडे वळवलंय. मात्र त्यासाठी राबवण्यात येणारं ऑपरेशन पीओके हे नेमकं कसं असणार आहे त्या संदर्भातलाच हा रिपोर्ट पाहूयात. ऑपरेशन सिंदूर नंतर ऑपरेशन पीओके. पीओके खाली करा, भारताचा पाकला इशारा. पीओके साठी भारताचा नवा प्लॅन. हम घर में घुसकर मारे. ऑपरेशन सिंदूर नंतर भारतानं आता कुरापतखोर पाकिस्तानला थेट इशारा दिलाय. त्यामुळे पाक पंतप्रधान शहबाज शरीफ आणि आसिफ मुनीरची झोप उडाली आहे. कारण भारतानं थेट पीओके जिंकण्याची रणनीती आखली. त्याचे संकेतच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेत. हमारी घोषित नीति रही है, अगर पाकिस्तान से बात होगी तो टेररिज्म पर ही होगी. अगर पाकिस्तान से बात होगी तो पाक ऑक्युपाइड कश्मीर पीओके उस पर ही होगी. भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवून थेट पाकिस्तानला हादरवून सोडलं. त्यामुळेच पाकनं अमेरिकेच्या मदतीनं शस्त्रसंधी घडवून आणली. मात्र भारतानं आता आणखीन एक मोठं पाऊल पुढे टाकत पाकला पीओके खाली करण्यासाठी इशारा दिलाय. पाकिस्ताननं पीओकेतून सेना माघारी घेण्यासाठी अल्टिमेटम दिलाय. हमारा लंबे अरसे से यही राष्ट्रीय पक्ष रहा है कि भारतीय केंद्र शासित प्रदेश जम्मू और कश्मीर से संबंधित किसी भी मुद्दे को भारत और पाकिस्तान को द्विपक्षीय तरीके से ही हल करना है. इस नीति में कोई बदलाव नहीं हुआ है. जैसा कि आप जानते हैं, लंबित मामला केवल पाकिस्तान द्वारा अवैध रूप से कब्जा किए गए भारतीय क्षेत्र को खाली करने का है. खरं तर पाक व्याप्त काश्मीरचा मुद्दा अत्यंत गुंतागुंतीचा आहे. त्यामुळे पीओके जिंकण्यासाठी युद्ध हाच एकमेव पर्याय. त्या पार्श्वभूमीवर भारतानं पीओके जिंकण्यासाठी ब्ल्यूप्रिंट तयार केली. तर पीओकेवर भारतीय संविधानात काय म्हटलंय तेही पाहूया. अनुच्छेद क्रमांक 1, जम्मू आणि काश्मीर भारतीय संघ राज्याचा अभिन्न भाग. जम्मू आणि काश्मीरमध्ये संपूर्ण पीओकेचाही समावेश. 1994 एकमतानं काश्मीर भारताचा भाग असल्याचा ठराव संमत. पीओके जिंकल्यास पीओकेतील नागरिकांना भारतीय नागरिकत्व मिळणार. भारतीय संविधानात पीओके बाबत स्पष्ट भूमिका मांडलेली असतानाही पाकनं 1948 मध्ये पीओकेवर अवैध ताबा घेतला. मात्र आता पीओकेत तिरंगा फडकण्याची चिन्ह आहेत. त्याची कारणं काय आहेत पाहूया. काश्मीरच्या तुलनेत पीओकेमध्ये विकास नगण्य. पीओकेमधील नागरिकांना सातत्यानं अन्यायपूर्ण वागणूक, उपासमारी आणि गरिबीमुळे पाक सरकारच्या विरोधात नाराजी. दहशतवाद्यांच्या लॉन्चपॅडमुळे स्थानिकांमध्ये असंतोष. शहबाज शरीफ आणि मुनीरच्या राजकारणामुळे लोकांमध्ये तीव्र नाराजी.
पीओकेमध्ये पाक विरोधात बंडाची रणनीती. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतानं पीओकेमधील मुझफ्फराबाद आणि कोटली येथील दहशतवादी तळं उद्ध्वस्त केले. आता शस्त्रसंधीनंतर तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुखांनी राष्ट्रपतींची भेट घेतली आहे. तर पंतप्रधान मोदीही सातत्यानं सैन्य दलासोबतच बैठका घेत आहेत. त्यामुळे भारताचं पुढचं लक्ष पीओके असणार आहे आणि तेही साध्य होणार एवढं निश्चित आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. बातमी बलुचिस्तानमधून आहे. बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानच्या सैन्यावरती हल्ला करण्यात आलाय आणि त्यात 14 जवान ठार झालेत तर अनेक जण जखमी झालेत. 9 मेला ही घटना घडली होती, मात्र त्याचा व्हिडिओ आता जारी करण्यात आलेला आहे. बलुचिस्तानमधल्या पंजगूरमध्ये पाकिस्तान सैन्यावरती बलोच लिबरेशन आर्मी या दहशतवादी संघटनेनं हल्ला केला होता. तर बलुचिस्तान हा पाकिस्तानपासून स्वतंत्र झाला आहे अशी घोषणा बलुचिस्तान स्वातंत्र्य चळवळीचे प्रतिनिधी मीर यार बलूच यांनी केली आहे. बलुचिस्तान हा पाकिस्तानमधील सर्वात मोठा प्रांत आहे. पुढील काळात फक्त पंजाब प्रांत पाकिस्तान समोर उभा राहील. तर बलुचिस्तानची MPSC दिल्लीत उघडा ही मागणी आता बलुचिस्तानची असल्याचं निवृत्त मेजर जनरल अनिल बाम यांनी म्हटलेलं आहे. आपण ऐकलं की काल मीर यार बलोच जो एक रायटर आहे आणि ॲक्टिव्हिस्ट आहे ह्यांनी डिक्लेअर केलं आहे की बलोचिस्तान वेगळं झालं, वेगळं राष्ट्र आहे आणि आम्हाला रेकग्नाईज करा, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ बलुचिस्तान. आपण पाहतो बलुचिस्तानमध्ये पहिल्यापासून अनरेस्ट आहे आणि बलुचिस्तान सर्वात मोठा प्रांत आहे पाकिस्तानचा. पूर्ण पंजाबच फक्त पाकिस्तान नावाने रेवंत राहील. त्यांनी इथपर्यंत म्हटलं आहे की बलुचिस्तानची एम्बॅसी दिल्लीमध्ये उघडा, UN पीस कीपिंग फोर्सेस आमच्याकडे डिप्लॉय करा, आम्हाला पूर्णपणे इंडिपेंडन्स द्या. ते तर म्हणतात आम्ही 11 ऑगस्ट 1947लाच इंडिपेंडन्स डिक्लेअर केली, ज्या दिवशी ब्रिटिश सोडून गेले. आणि आताची सगळ्यात मोठी बातमी आपण सध्या पाहतोय. भारतात ॲपलचं उत्पादन करू नका असा सल्ला देण्यात आलेला आहे. कुणी दिलाय हा सल्ला? तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ॲपलचे CEO टिम कुक यांना हा धक्कादायक असा सल्ला दिलेला आहे. भारतात फॅक्टऱ्या उभारण्याची गरज नाही असं ट्रम्प यांचं म्हणणं आहे. ॲपल आपली उत्पादन क्षमता अमेरिकेत वाढवणार असल्याचंही ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे. अतिशय मोठा सल्ला आपण पाहतोय. ट्रम्प यांनी CEO जे आहेत ॲपलचे कुक यांना हा दिलेला आहे की भारतात ॲपलचं उत्पादन करू नका आणि यामुळे नक्कीच अमेरिका आणि भारताचे संबंध ताणले जाण्याची शक्यता आहे. तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना दहशतवाद मान्य आहे का असाही प्रश्न आता निर्माण झालेला आहे, कारण त्यांनी सिरियावरील बंदी उठवली आहे. ट्रम्प यांनी सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल जुलानींची भेट घेतली आणि या भेटीला प्रचंड राजनैतिक महत्त्व आहे. ट्रम्प आणि जुलानी यांनी हस्तांदोलन केलं आणि मग दोन्ही नेत्यांनी सौदी राजकुमारांशी भेट घेतलेली आहे. ट्रम्प, जुलानी आणि बिन सलमान यांची रियाधमध्ये भेट झाली आहे. दरम्यान तुर्कीचे अध्यक्ष तय्यप एर्दोगान ऑनलाईन बैठकीत सामील झाले होते. यानंतर ट्रम्प यांनी सिरियावरती लादलेले सगळे निर्बंध हटवलेत. तुर्की आणि सौदी अरेबियाच्या आवाहनानंतर ट्रम्प यांनी ही बंदी उठवल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र या भेटीनंतर ट्रम्पनं अल कायदाच्या माजी दहशतवाद्याशी हस्तांदोलन का केलं? ट्रम्प यांनी सिरियावरील निर्बंध का उठवले? जुलानीशी हस्तांदोलन करण्यापूर्वी ट्रम्प अमेरिकेचं दहशतवाद विरोधी धोरण विसरले का? असेही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांचं एक चक्रावून टाकणारंही विधान समोर आलेलं आहे. कतारकडून अमेरिकेला 3,400 कोटींचं आलिशान बोईंग विमान गिफ्ट मिळणार आहे आणि यावरच प्रतिक्रिया देताना डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेलं विधान हे चक्रावून टाकणार आहे. कतार एवढं महागडं गिफ्ट देत असेल तर ते का नाकारायचं? एवढं महागडं गिफ्ट नाकारणं म्हणजे मूर्खपणा असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलंय. तर नेमकं ट्रम्प काय म्हणाले ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात. ट्विट त्यांनी केलेलं आहे, महागडं गिफ्ट केवळ मूर्खच स्वीकारणार नाही. करदात्यांना लाखो डॉलर्सची बचत होणारे बोईंग 747 विमान मला नव्हे अमेरिकन हवाई दलाला दिलं गेलंय असं त्यांचं म्हणणं आहे. तर कतारकडून भेट म्हणून ते मिळत असताना अब्जावधी डॉलर्सची ही खूप मोठी बचत आहे. आपण हे वाचलेले पैसे अमेरिकेच्या भल्यासाठी वापरू असं डोनाल्ड ट्रम्प यांचं म्हणणं आहे.
तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी डोनाल्ड ट्रम्प यांनाच कुलदैवत मानावं, गावागावात डोनाल्ड जत्रा भरवावी अशी टीका केली आहे संजय राऊतांनी. भाजपच्या तिरंगा यात्रेवरून त्यांनी ही टीका केलेली आहे. तर आता टेंभी नाक्यावर सुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांचा एक पुतळा बसवा आणि वरती अमेरिकेचा झेंडा लावा असं म्हणत एकनाथ शिंदेंवर सुद्धा खासदार संजय राऊतांनी निशाणा साधलाय. हे डोनाल्ड यात्राच काढू शकतात. तिरंगा हातात धरण्याची यांची कुवत संपलेली आहे, लायकी संपलेली आहे. त्यांना तिरंगा हातात धरण्याचा अधिकार आता राहिलेला नाही. डोनाल्ड यात्रा मी परत सांगतो, आणि डोनाल्ड यात्रा गावागावात डोनाल्ड जत्रा भरवाव्यात. बरं का, गावात जत्रा असतात ना गावच्या, डोनाल्ड जत्रा भरवाव्यात आणि त्यांनी सांगावं आमचं कुलदैवत डोनाल्ड आहे. डोनाल्ड आमचं कुलदैवत आहे. आणि यानंतर बुलेटिनमध्ये आपण टॉप 5च्या माध्यमातून इतरही घडामोडींचा वेगवान आढावा घेऊयात. जम्मू काश्मीरच्या कठुआमध्ये लष्कराच्या गणवेशात 2 संशयित दिसलेत आणि या दोघांनी महिलेकडून पाणी मागितलं. त्यानंतर ते गायब झाल्याचा दावा करण्यात आलाय. दरम्यान परिसरात सुरक्षा व्यवस्था कडकही करण्यात आली आहे. पोलीस आणि निम लष्करी दलांनी संयुक्त शोध मोहीम सुरू केली आहे. पहलगाम हल्ल्याबाबत भारतानं आता संयुक्त राष्ट्रांकडे धाव घेतली आहे. भारतानं दहशतवादी संघटना TRF विरोधात पुरावे संयुक्त राष्ट्रांना सादर केलेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात TRF आणि पाकिस्तानचा सहभाग असल्याचे भारतानं पुरावे सिद्ध केलेत. भारतानं TRF वरती बंदी घालण्याची मागणी केली आहे. भारताच्या पाकिस्तानवरच्या कारवाईनंतर अफगाणिस्तानमध्ये जल्लोष करण्यात आलेला आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतानं पाकिस्तानला नाक घासायला लावलंय आणि याचा आनंद अफगाणिस्तानमध्येही पाहायला मिळतोय. चीनचं हेरगिरी करणारं जहाज भारताच्या समुद्री हद्दीत आढळलंय. चीनच्या जहाजांच्या या फ्लीटमध्ये एकूण 4 जहाज आहेत आणि यापैकी 3 जहाजं अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात तैनात करण्यात आली आहेत. जहाजांची ही फ्लीट संशोधन करणारी असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र तरीही ही जहाजं हेरगिरीची जहाजं असल्याची चर्चा सुरू आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय हवाई दलानं पाकचे 6 एअरबेस उद्ध्वस्त केल्याचं वॉशिंग्टन पोस्टमध्ये म्हटलेलं आहे. भारताच्या हवाई हल्ल्यात पाकिस्तानमधील नूर खान एअरबेसचं मोठं नुकसान झालंय. दक्षिण आशियाई प्रतिस्पर्ध्यांमधील दशकांपासून सुरू असलेल्या या संघर्षातील हा सगळ्यात मोठा हल्ला असल्याचं मानलं जात आहे. एक इन्स्टिट्यूशन म्हणून बिल्टअप करायचा आमचा प्रयत्न आहे आणि त्या दृष्टीनं ही कार्यशाळा होते. याच्यानंतरही अनेक कार्यशाळा होणार आहेत. सर, या संवादामधून काही धोरणात्मक बदल सुचवले का अधिकारी? मी आता यापूर्वी जेव्हा महसूल परिषद झाली त्यावेळी 6 विभागांमध्ये विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांचे गट तयार केलेले आहेत. त्यांना विषय नेमून दिले आहेत. त्या विषयांवर रिफॉर्मचा जो अजेंडा आहे त्याचे अहवाल ते सादर करणार आहेत. तसेच गट जिल्हा परिषद सीओचे नेमून दिलेले आहेत आणि आता महानगरपालिकांचे तसे गट मी तयार करणार आहे. कारण आपण अनेक वेळा कन्सल्टंट अपॉइंट करतो तेही महत्वाचंच असतं, पण कुठल्याही कन्सल्टंट्सपेक्षा जास्त ग्राउंडचं नॉलेज हे आमच्या अधिकाऱ्यांना असतं. फक्त त्याला चॅनलाइज करण्याची आवश्यकता असते आणि म्हणून त्यांचं जे काही इन्स्टिट्यूशनल नॉलेज आहे ते संकलित करायचं आणि ते स्टँडर्डाइज करायचं. आम्ही हा प्रयत्न केलाय की स्टँडर्डायझेशन झालं पाहिजे, मिनिमायझेशन झालं पाहिजे, म्हणजे कमीत कमी कागदपत्र लागले पाहिजे आणि ऑटोमायझेशन झालं पाहिजे. सगळ्या गोष्टी ऑटो पायलट मोडवर आल्या पाहिजेत. अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे. सर, सर्वोच्च न्यायालयाने महापालिकांच्या निवडणुका घ्यायला 120 दिवसांमध्ये सूचना दिल्यात. अनेक महापालिकांच्या प्रभाग रचना, हरकती सूचनांचे 45 दिवस अशा अनेक ठिकाणी तांत्रिक अडचणी दिसून येत आहेत. नेमकं काय होईल महापालिका निवडणुकांच्या बाबतीत? कार्यकर्ते फार अधीर झाले. मला काही फार अडचण वाटत नाही. या निवडणुका इलेक्शन कमिशननी तयारी सुरू केलेली आहे. आम्ही वेळेत या निवडणुका घेण्याचा प्रयत्न करू. फारच जर मान्सून जास्त असेल तर ज्या भागात मान्सून जास्त आहे त्याच्याकरता इलेक्शन कमिशन आणि आम्ही जॉईंटली काही 15-20 दिवसाचं आवश्यकता पडली तर एक्सटेन्शन मागू.
पण वेळेत या निवडणुका पूर्ण केल्याच पाहिजे असा आमचा प्रयत्न आहे. महाराष्ट्र काफी अग्रसर है, फिल्म इंडस्ट्री हो या फिर व्यापारी हो, वो बॉयकॉट तुर्की के ट्रेंड। देखिए, मैं उनको सभी को बधाई देता हूं। नेशन फर्स्ट ये हमारी भूमिका होनी चाहिए और देश के दुश्मनों को, और केवल देश के नहीं, मानवता के दुश्मन जिस बर्बरता के साथ हमारे लोगों को पहलगाम में मारा गया, इसी बर्बरता कोई अगर देश करता है और उसको कोई साथ देता है तो ऐसे देशों को भी सबक सिखाना जरूरी है। मुझे ऐसा लगता है कि अगर इस प्रकार से ऑर्गेनिकली लोगों में नेशन फर्स्ट की भावना तैयार हो रही है, मैं इसका स्वागत करता हूं। पुण्यातल्या व्यापाऱ्यांना धमकी आली आहे पाकिस्तानातून, तुर्कीचे सफरचंद जे आहेत त्याचा लिलाव नाकारल्याबद्दल पोलिसांकडे त्यांनी तक्रार केली। पहिल्यांदा तर नेशन फर्स्ट ही भूमिका ज्या व्यापाऱ्यांनी स्वीकारली त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, कारण हा केवळ भारतीयांवर हल्ला नव्हता, पहलगामला झालेला हल्ला हा मानवतेवर झालेला हल्ला होता आणि मानवतेच्या हल्लेखोरांना मदत करणाऱ्यांना नाकारणारे आमचे व्यापारी अभिनंदनास पात्र आहेत। त्यांनी काळजी करायची गरज नाही। पाकिस्तानात घुसून पाकिस्तान उद्ध्वस्त करणारा भारत आहे आणि आता तर न्यूयॉर्क टाइम्सने सॅटेलाइट इमेज सहित पाकिस्तानचं सत्य बाहेर काढलेलं आहे। भारताला नखही ते लावू शकले नाही, पण त्यांना कसं आम्ही उद्ध्वस्त केलं। त्यामुळे कोणाच्याही पोकळ धमक्यांना भीक घालण्याची आवश्यकता नाहीये। सगळ्यांना आम्ही प्रोटेक्शन देऊ। नेशन फर्स्ट या भूमिकेवर सगळ्यांनी अडिग राहावं। मी देखील तो निर्णय नुकताच समजून घेतलेला आहे। आमची त्या संदर्भात तयारी आहे। खंडपीठ हायकोर्टाने त्या ठिकाणी स्थापित केल्यानंतर जी काही सरकारची बाजू आहे ती अतिशय भक्कमपणे आम्ही मांडू। नाही, आम्हाला या निवडणुका महायुती म्हणूनच लढायच्या आहेत। आम्ही तिघजण एकत्रित आहोत, आमची महायुती आहे। अपवादात्मक काही ठिकाणी, कारण शेवटी कार्यकर्त्याची निवडणूक आहे, त्यामुळे कार्यकर्त्याच्या निवडणुकीमध्ये जिथे खूप तुल्यबळ असतं तिथे खूप जागा सोडता येत नाही, दोन्ही पक्षांच्या अडचणी असतात, तिथे अंडरस्टँडिंगने आम्ही वेगळे लढू। पण एखाद्या ठिकाणी अपवादात्मक परिस्थितीत वेगळं लढावं लागलं तरी एकमेकावर टीका न करता पॉझिटिव्ह प्रचार आम्ही करू। पण शक्यतोवर जेवढ्या जास्तीत जास्त ठिकाणी महायुती करता येईल त्या ठिकाणी महायुतीच आम्ही करू। कार्यकर्ते फार रिलक्टंट दिसत आहेत सर, संधी कमी मिळते, सगळे एकत्र लढले, कार्यकर्त्यांचं स्वाभाविक आहे, त्यांना त्यात दोष देता येत नाही। कारण कार्यकर्ते जे 5-5, 7-7 वर्ष काम करतायत त्यांना असं वाटतं आता आमची संधी आली, आम्हाला संधी मिळाली पाहिजे। हेच अंडरस्टँडिंग आमच्या तिघांमध्ये आहे। म्हणून आम्ही ज्यावेळेस बसलो त्यावेळेस हे सांगितलं की स्वाभाविक युती जिथे होऊ शकते त्या ठिकाणी स्वाभाविक युती केली पाहिजे। जिथे कठीण आहे तिथे वेगळं लढल्यानंतर पोस्ट पोल आम्हाला एकत्रित येता येईल। पोस्ट पोल मात्र म्हणजे जिथे युती एखाद्या ठिकाणी अपवादात्मक झाली नाही तरी पोस्ट पोल आमचा अलायन्स असेलच। सर, एक दुसरा महत्त्वाचा मुद्दा होता नाशिकमध्ये गोपीचंद पडळकरांच्या रॅलीमध्ये लॉरेन्स बिश्नोईचे होर्डिंग्स झळकवले। मला सकाळी गोपीचंद पडळकरांनी त्या संदर्भात सांगितलेलं आहे आणि मी त्यांना सांगितलं की तुम्ही स्वतः या संदर्भात पोलिसांना सांगा आणि त्याच्यावर कठोर कारवाई करायला लावा। हे लॉरेन्स बिश्नोई वगैरे असे जे काही क्रिमिनल एलिमेंट आहेत हे कुणाच्या रॅलीत दिसणं, त्याचं महिमा मंडन करणं हे सहन होणार नाही आणि ज्यांनी त्या ठिकाणी त्याचे पोस्टर फटकवले असतील त्यांच्यावरही कारवाई होईलच। सर, पुण्यात पण जो मोर्चा निघाला होता तर पुण्यातून आपण पाहिलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते आणि यावेळी त्यांनी अतिशय महत्त्वाची माहिती दिली आहे ती म्हणजेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्या वेळेतच होणार असल्याचं त्यांनी म्हटलंय।